आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदीचा निबंध बघणार आहोत, दिवाळी किंवा दीपावली। आता 10 ते 12 ओळींचा निबंध तुम्ही कसा लिहू शकता तो आपण बघणार आहोत। पहिला आहे, दिवाली हमारे देश भारत के सबसे लोकप्रिय व महत्वपूर्ण त्योहारों में से एक है। म्हणजे काय तर दिवाळी आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात लोकप्रिय म्हणजे सगळेच लोक मनवतात, म्हणजे सगळेच लोक सेलिब्रेट करतात। लोकप्रिय असणं म्हणजे लोकांना आवडणारी आणि महत्वपूर्ण त्योहार म्हणजे जे इम्पॉर्टंट जे त्योहार आहेत, जे फेस्टिवल आहेत त्यामधील दिवाळी सुद्धा एक आहे। दिवाली को दीपावली भी कहते हैं, म्हणजे दिवाळीलाच दीपावली सुद्धा म्हणतात। दीपावली को प्रकाश का पर्व कहा जाता है। प्रकाश का पर्व म्हणजे उजेड देणारा सण किंवा फेस्टिवल असं सुद्धा म्हटलं जातं। दीपावली अंधकार पर प्रकाश, अज्ञान पर ज्ञान और बुराई पर अच्छाई की विजय का प्रतीक है। आता हे कशाचं प्रतीक आहे तर दीपावली ही अंधकार म्हणजे अंधारावरती प्रकाशाचा उजेड आणि अज्ञानावरती ज्ञानाचा उजेड आणि बुराईवरती अच्छाई म्हणजे वाईटावरती चांगल्या ज्या गोष्टी आहेत चांगल्याची जीत होणारा विजयाचं प्रतीक म्हणून ही दिवाळी जी आहे ती सेलिब्रेट केली जाते। दिवाली हिंदुओं का सबसे बड़ा त्योहार है आणि दिवाळी ही हिंदू लोकांचा सगळ्यात मोठा सण आहे। इस महापर्व को मनाने के पीछे कई मान्यताएं हैं। आता हा सण का साजरा केला जातो तर ह्याच्या मागे खूप अशा काय आहेत मान्यता म्हणजे परंपरा किंवा काही गोष्टी आहेत। सबसे प्रमुख मान्यता भगवान राम के वन से अयोध्या आगमन की है। मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काय येतं किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट काय मानलं जातं तर भगवान राम जे आहेत ते वनातून अयोध्येमध्ये त्यांचं आगमन झालं होतं, म्हणजे माता सीतेला घेऊन ते अयोध्येमध्ये आले होते। 8 नंबर आहे, बुराई चाहे रावण जैसी बलवान और बुद्धिमान क्यों न हो उनका एक दिन अंत होकर ही रहता है। म्हणजेच काय बुराई ज्या वाईट गोष्टी रावणासारख्या खूप बलवान म्हणजे ताकदवाद असल्या किंवा बुद्धिमान, रावण खूप बुद्धिमान होता म्हणजे खूप स्मार्ट होता, पण एक ना एक दिवस त्याचा अंत होतो म्हणजेच काय तर त्या नष्ट होतातच। हे कशावरनं कळतं तर श्रीरामांनी रावणाचा जो पराभव केला त्याच्यावरून समजतं की वाईट गोष्टी कितीही मोठ्या असल्या कितीही त्यांच्याकडे ताकद असली तरी त्यांचा अंत होतोच होतो। त्यानंतर 9 नंबर आहे, बुराई का साथ देने वाले भले इंद्रजीत कुंभकर्ण जैसे महाबली क्यों न हो उनका भी विनाश होना तय है। आता ह्याच्यामध्ये रावणाची साथ कोणी दिली होती तर इंद्रजीत कुंभकर्ण हे महाबली म्हणजे खूप मोठे योद्धे होते, त्यांचा सुद्धा विनाश म्हणजे त्यांचं पण नष्ट होणं किंवा त्यांचा पण नाश होणं तय असणं म्हणजे काय तर हे फिक्सच आहे। म्हणजेच काय तर बुराई किती पण मोठी असू दे त्याचा शेवटी अंत होतोच होतो। 10 आहे, श्री राम रावण का वध करके अयोध्या लौटने पर नगरवासियों ने दीप जलाकर उनका स्वागत किया था। आता आपण जे दिवाळीला दिवे लावतो तर ते का लावले जातात तर अशी मान्यता आहे की श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येमध्ये आले होते, त्यामुळे तिथे जे राहणारे नागरिक आहेत त्यांनी काय केलं होतं तर सगळीकडे दिवे लावून श्रीरामांचं स्वागत केलं होतं। दिवाली में धन देवी माँ लक्ष्मी, गणेश जी और कुबेर जी की पूजा की जाती है। माता दिवाळीला कोणाकोणाची पूजा केली जातं, माता लक्ष्मीची, गणेश जींची आणि कुबेरांची पूजा केली जाते। दिवाली के त्योहारों में आखिरी दिन को भाई दूज मनाया जाता है, म्हणजे जे दिवाळीचा लास्टचा दिवस असतो त्या दिवशी काय मनवलं जातं तर भाऊबीज मनवली जाते। अशा प्रकारे तुम्हाला 10 ते 12 ओळी जर निबंध लिहा असं म्हटलं दिवाळी किंवा दीपावलीवर तर तुम्ही हा लिहू शकता। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।